नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। अतिशय आनंदाची बातमी अखेर आलेली आहे, कारण आधार लिंक खात्यामध्ये तब्बल 3 योजनेचे पैसे थेट जमा झालेले आहेत। संपूर्ण बातमी, संपूर्ण अपडेट या ठिकाणी जाणून घ्या, कारण त्या 3 योजना आहेत नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता, त्याचबरोबर पीक विमा आणि कर्जमाफी। व्हिडिओ सविस्तर पहा। मित्रांनो, आधार लिंक खात्यावर आज तब्बल 3 योजनेचे पैसे जमा झालेले आहेत। यामध्ये पीक विमा, नमो शेतकरी योजना आणि कर्जमाफी या 3 योजनेचे पैसे पुढील 3 तासात आधार लिंक खात्यात जमा केले जाणार आहेत। या ठिकाणी पहिली योजना पाहूया। मित्रांनो, जर तुम्ही खरीप 2025चा पीक विमा भरला असेल तर अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण 30 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात कापूस आणि सोयाबीन या पिकांचा पीक विमा पुढील 3 तासामध्ये शेतकऱ्यांच्या आधार लिंक खात्यात जमा केला जाणार आहे। याआधी पहिल्या टप्प्यात ज्या शेतकऱ्यांना सोयाबीनचा पीक विमा मिळाला नाही, तसंच कापूस या पिकाचा पीक विमा मिळाला नाही, अशा शेतकऱ्यांना व कमी पीक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांना पुढील 3 तासात पीक विमा जमा केला जाणार आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट सांगितलं आहे की शेतकऱ्यांना हेक्टरी 17,500 रुपये पुढील 3 तासात वितरित केले जाणार आहेत, अशी माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे। तसंच कोणत्या जिल्ह्याला किती पीक विमा रक्कम मिळणार आहे याची यादी देखील या ठिकाणी प्रसिद्ध केली आहे। यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यासाठी 1,11,00,000, नाशिक जिल्ह्यासाठी 8,78,00,000, गोंदिया जिल्ह्यासाठी 3,10,00,000, जालना जिल्ह्यासाठी 209 कोटी, नागपूर जिल्ह्यासाठी 194 कोटी, वर्धा जिल्ह्यासाठी 161 कोटी, परभणी जिल्ह्यासाठी 63 कोटी 78 लाख, सातारा जिल्ह्यासाठी 3 कोटी 62 लाख, जळगाव जिल्ह्यासाठी 106 कोटी, चंद्रपूर जिल्ह्यासाठी 2 कोटी 60 लाख, कोल्हापूर जिल्ह्यासाठी 27 लाख, ठाणे जिल्ह्यासाठी 17 कोटी 93 लाख, रत्नागिरी जिल्ह्यासाठी 7 कोटी 8 लाख, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 23 कोटी 29 लाख, नांदेड जिल्ह्यासाठी 81 कोटी 37 लाख, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी 25 कोटी 9 लाख, भंडारा जिल्ह्यासाठी 4 कोटी 33 लाख, पालघर जिल्ह्यासाठी 15 कोटी 34 लाख, रायगड जिल्ह्यासाठी 106 कोटी, हिंगोली जिल्ह्यासाठी 98 कोटी 95 लाख, नंदुरबार जिल्ह्यासाठी 20 कोटी 14 लाख, सांगली जिल्ह्यासाठी 127 कोटी, बुलढाणा जिल्ह्यासाठी 56 कोटी 4 लाख, वाशिम जिल्ह्यासाठी 10 कोटी 9 लाख, त्यानंतर जर पुढला जिल्हा बघितला तर गडचिरोली जिल्ह्यासाठी 22 कोटी 4 लाख, त्यानंतर अमरावती जिल्ह्यासाठी 25 कोटी 20 लाख, अकोला जिल्ह्यासाठी 15 कोटी 94 लाख, धुळे जिल्ह्यासाठी 98 कोटी आणि पुणे जिल्ह्यासाठी 100 कोटी 6 लाख। अशा प्रकारे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुढील 3 तासात पीक विमा जमा होणार आहे। मित्रांनो, आता दुसरी मोठी योजना पाहूया, ती म्हणजे कर्जमाफी। मित्रांनो, कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना अनेक प्रश्न पडले होते की या कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र असणार, तसंच या कर्जमाफीचे निकष काय आहेत, यादी कधी प्रसिद्ध होणार, असे बरेचसे प्रश्न शेतकरी मित्रांचे होते। मित्रांनो, पुढील 3 तासात कर्जमाफीची अंतिम यादी तुम्हाला संकेतस्थळावरती पाहता येणार आहे। त्या यादीमध्ये तुमचं नाव, बँकेचं नाव, तसंच तुमचे किती रुपयांपर्यंत कर्ज होते, तसंच याच यादीत पात्र व अपात्र असे 2 भाग पाहायला मिळणार आहेत। पात्र यादीमध्ये नाव आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे, तर अपात्र यादीमध्ये नाव आलेल्या शेतकऱ्यांना 15 दिवसांची मुदत देण्यात येणार आहे। ज्या शेतकऱ्यांचं अपात्र यादीमध्ये नाव आलं असेल त्यांनी तात्काळ बँक खातं अपडेट करून या ठिकाणी घ्यायचं आहे, तसंच फार्मर ID काढून घ्यायचं आहे, कारण या 2 गोष्टीमुळेच तुमचं अपात्र यादीमध्ये नाव येऊ शकतं, अशी माहिती आता या ठिकाणी सरकारनं दिलेली आहे। बघा, पुढील 3 तासामध्ये राज्य सरकार महाराष्ट्रातील पात्र बँकांना कर्जमाफीची रक्कम वितरित करणार आहे। यामध्ये पहिल्या टप्प्यात पोस्ट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडिया बँक, तसंच मध्यवर्ती सहकारी बँक, SBI बँक, पंजाब नॅशनल बँक, येस बँक, HDFC बँक आणि इतर बँकेत पुढील 4 दिवसात कर्जमाफीची रक्कम वितरित केली जाणार आहे। कर्जमाफीची यादी तुम्हाला पुढील 3 तासात पाहायला मिळणार आहे। यामध्ये तुम्ही संकेतस्थळावरती यादी पाहू शकता, तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही कर्जमाफीची यादी बघू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या गावातल्या ग्रामपंचायतमध्ये देखील तुम्ही कर्जमाफीची यादी पाहू शकता। आता तिसरी मोठी योजना आपण या ठिकाणी पाहूया मित्रांनो, ती म्हणजे नमो शेतकरी योजना। मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आज राज्य सरकारने जाहीर करत GR प्रसिद्ध केला आहे। मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी 1,220 कोटी रुपयांचा निधी आज वितरित केला असून पुढील 3 तासामध्ये हा निधी राज्य सरकारच्या मेन अकाउंटवरती म्हणजेच राज्य सरकारच्या मध्यवर्ती अकाउंटमध्ये जमा केला जाणार असून शेतकऱ्यांच्या खात्यावर येणाऱ्या 2 जून 2026 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केला जाणार आहे,
अशी माहिती आता या ठिकाणी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, या 3 योजनेची तुम्हाला माहिती कशी वाटली खाली आम्हाला कमेंट करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या किसान मराठी न्यूजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.